नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर तुळशी विवाह पार पाडल्यानंतर उत्तर पूजा कशी करावी, पूजेच्या साहित्याचं काय करावं, तसेच कलशातलं पाण्याचं काय करावं, नारळ कुठे ठेवावा, विड्याच्या पाण्याचं काय करावं, ही सर्व माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. तसेच हे करत असताना आपण हा एक उपाय जरूर करावा की ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होईल, आपल्यावरती येणारे सर्व संकटे देखील दूर होतील. तसेच कोणते साहित्य हे आपल्याजवळ ठेवावे, ही सर्व माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. तर तुळशी विवाह झाल्यानंतर आपल्याला ही पूजा रात्री 12पर्यंत तरी ठेवायची आहे. मग तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी ही पूजा उचलली तरी पण चालेल. तर पूजा उचलताना आपल्याला सर्वप्रथम दर्शन घ्यायचं आहे आणि क्षमा याचना करायची आहे. हे तुळशी माते, माझ्याकडून काही चुकले असेल किंवा पूजा करताना काही चूक झाली असेल तर मला माफ करावे, तुझा आशीर्वाद सदैव पाठीवरती राहावा, अशी तुम्ही प्रार्थना करायची आहे. तसेच क्षमा देखील मागायची आहे. आता ही सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम जी पण आपण फुले ठेवलेली आहे ती फुले आपल्याला उचलायची आहे. ती फुले उचलल्यानंतर आपण ती फुले निर्माल्यामध्ये देखील टाकू शकता किंवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये देखील सोडून देऊ शकता, किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली छोटासा खड्डा करावा आणि त्यामध्ये ही फुले पुरून टाकली तरी चालेल. त्यामुळे याचे खत देखील होईल आणि कुठेच प्रदूषण देखील होणार नाही. त्यानंतर आता आपण जे आवळा घेतलेलं होतं, आवळा आणि यासोबत चिंच देखील आपल्याला घ्यायची आहे. हे चिंच आणि आवळा आपण प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहे. अगदी घरातील सर्व व्यक्तींना आवळा आणि चिंच खायला द्यायची आहे. त्यानंतर जी मंडवळी आहे ती मंडवळी देखील तुम्ही पुढच्या वेळेस पुढचे तुळशी विवाह जेव्हा असेल त्यासाठी जपून घरामध्ये ठेवू शकता, किंवा तुम्ही जर मोठी मंडवळी घेतलेली असेल तर तुम्ही ज्याचा पण घरामध्ये विवाह होणार असेल त्याला देखील दान करू शकता. त्यानंतर आपण जे 16 शृंगाराचं साहित्य घेतलं होतं ते आपल्या जवळपास जी पण मुलगी असेल, म्हणजे जिचा पण विवाह असेल, त्या मुलीला हे 16 शृंगाराचं साहित्य दान करावं. यामुळे आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असते. तसेच कन्यादानाचे पुण्य देखील प्राप्त होत असते. तुम्ही तिची ओटी देखील भरू शकता. मग जी पण साडी असेल, तुम्ही जर तुळशी मातेला साडी नेसवली असेल ती साडी तुम्ही तिला देखील दान करू शकता, किंवा तुम्ही स्वतः देखील ही साडी अर्पण करू शकता. पण ही साडी आपण टाकून द्यायची नाही किंवा दुसऱ्या कोणत्याही कामासाठी घ्यायची नाही. ती साडी एकतरच आपण स्वतः घालावी किंवा जिचा विवाह असेल त्या मुलीला दान करावी. त्यानंतर आपण गणपती बाप्पाची मूर्ती तसेच बाळकृष्णाची मूर्ती पूजेच्या ठिकाणी ठेवायची आहे. तुमचे जिथे देवघर आहे तिथे तुम्ही ठेवू शकता. तसेच शालिग्राम घेतला असेल तर शालिग्राम परत तुम्ही तुळशीमध्ये ठेवून देऊ शकता. आपण ज्या अक्षदा घेतल्या होत्या त्या सर्व अक्षदा आपल्याला एकत्र करायच्या आहे. त्याचा तुम्ही घरामध्ये भात देखील बनवू शकता किंवा एखादा गोडाचा पदार्थ बनवला तरी पण चालेल. मग तुम्ही खीर देखील बनवू शकता. त्यानंतर आपण जी विड्याची पाने घेतली होती ती देखील आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायची आहे. आता आपण ही चुनरी घेणार आहोत. तर ही चुनरी आपण आपल्या घरामध्येच ठेवली तरी पण चालेल. आपण ही चुनरी पुढच्या तुळशी विवाहासाठी देखील वापरू शकतो. मग ही स्वच्छ धुवून ठेवून द्यावी, किंवा जर तुम्हाला ही घरात ठेवायची नसेल तर जेव्हा आपण नवरात्रीमध्ये कन्यापूजन असते तिला देखील आपण ही दान देऊ शकता. त्यानंतर आपण ही जी तुळस घेतली आहे ती परत तुळशीच्या जागी ठेवून द्यायची आहे. तुम्ही जे काही शृंगाराचं साहित्य तुळशी मातेला अर्पण केलं होतं ते तुम्ही परत वापरू शकता. तसेच तुळशी मातेचं रूप जिथे होते तिथे आपण परत ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर आपण आता कलश घ्यायचा आहे. कलशामधील जो नारळ आहे तो सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करून घ्यायचा आहे. अगदी त्याच दिवशी तुम्ही तो नारळ फोडला आणि ग्रहण केला तरी पण चालेल, कारण की परत तो नारळ राहिला की तसाच राहून जातो आणि मग खूप दिवसांनी आपल्या लक्षात येते. त्यापेक्षा तुम्ही त्याच दिवशी तो नारळ फोडावा व सर्वांनी ग्रहण करून घ्यावा. त्यानंतर विड्याची पाने आहे ती देखील आपण निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे.
आपण हे जे कलशात पाणी आहे ते आपल्याला घरामधील सर्व ठिकाणी शिंपडायचे आहे. मग कलशामध्ये जे फूल आहे त्या फुलानेच आपण सर्व घरामध्ये हे पाणी शिंपडावे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णतः दूर होईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. घरामध्ये ज्या काही वाईट गोष्टी, वाईट शक्ती असेल ती पूर्णतः दूर होईल व आपले घर देखील पवित्र होईल. त्यानंतर ही जी सुपारी आहे ती सुपारी देखील आपण परत वापरण्यासाठी घेऊ शकतो. आपण जो सिक्का वापरला होता तो सिक्का आपल्याला पर्समध्ये ठेवायचा आहे आणि तो सिक्का आपल्याला खर्च करायचा नाही आहे. तो आपल्याला कायमस्वरूपी पर्समध्ये ठेवायचा आहे, ज्यामुळे आपल्याकडे सतत पैसा हा येत राहील. म्हणून तो सिक्का तुम्ही जपून ठेवावा किंवा पर्समध्ये ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही तिजोरीमध्ये देखील हा सिक्का ठेवू शकता. त्यानंतर जे तांदूळ आहे ते तांदूळ देखील आपण परत वापरायला घ्यायचे आहे. कलशातील काही पाणी शिल्लक राहिले असतील तर ते पाणी तुम्ही तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाला टाकले तरी पण चालेल. आपण जे कडेने ऊस लावले होते ते ऊस देखील तुम्ही परत खाण्यासाठी घेऊ शकता किंवा गाईला देखील खायला देऊ शकता. यानंतर मी खाली बाजरी देखील ठेवली होती, तर ती बाजरी देखील आपण परत धान्यामध्ये ठेवायची आहे. तुम्ही जर गहू घेतले असतील तर ते गहू देखील तुम्ही धान्यामध्ये ठेवायचे आहे. आणि अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला ही उत्तर पूजा करायची आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.